So this is the last prose we are going to read. The title of the prose is Socrates and the Schoolmaster by E.L. Braine. E.L. Braine, his lifespan is 1882 to 1952. He was a decorated soldier and an officer of the Indian Civil Services during the British Raj. He served as the Deputy Commissioner of Gurgaon in the 1920s, which was then a very backward district of Punjab. Braine initiated a program of rural reconstruction, which covered farming, health, education, recreation, the organization of cooperative societies, etc. His books such as Socrates in an Indian Village and the Remaking of Village India dealt with the difference between the traditional approach of the people and the rational approach of Western figures such as Socrates. Although Braine attempted much to improve the life of the villagers, his projects were not successful. They were met with little no enthusiasm from his British colleague and the people of Gurgaon because of his missionary outlook and authoritarian methods. E.L. Braine बद्दल इथं परिचय दिलेला आहे. E.L. Braine हा एक सैनिक होता, इंग्रज सैनिक, आणि तो भारतात त्याची नेमणूक झाली होती. आणि भारतामध्ये त्या काळामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा व्हायची. ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हटलं जायचं त्यावेळेस. आता इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. त्या काळामध्ये ICS होतं, इंडियन सिव्हिल सर्व्हिस. तर ICS ची परीक्षा त्यांनी पास केली होती जेव्हा ब्रिटिशर्स भारतावर राज्य करत होते. 1882 ते 1952 या कालावधीवरून आपल्या लक्षात येतं की जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करत होते त्यावेळेस त्यांनी इथं नोकरी केलेली आहे भारतामध्ये ॲज ICS ऑफिसर. आणि गुरगाव हा हे जो एरिया आहे, गुरगाव दिल्लीजवळ आहे. गुडगाव म्हणतात सध्या. तर गुरगाव हे दिल्लीजवळ आहे आणि ऍक्च्युअली तो आहे पंजाबमध्ये, पण दिल्लीच्या अगदी लगत आहे, जवळ आहे. आणि गुरगावचा कमिशनर, डेप्युटी कमिशनर म्हणून त्याची नेमणूक झाली होती 1920 मध्ये. आणि त्यावेळेस हा गुरगाव जो आहे तो आता खूप विकसित झालेला आहे, खूप मोठा बिझनेस सेंटर आहे गुरगाव होता. पण त्यावेळेस गुरगाव हा एक हे जे जिल्हा आहे तो अतिशय बॅकवर्ड होता, मागासलेला होता. आणि म्हणून ब्रायनेने काही प्रोग्राम्स सुरू केले होते. कोणते? रुरल रिकन्स्ट्रक्शन, ग्रामीण भागाची पुनर्बांधणी, फार्मिंग, शेती, शिवाय आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, वेगवेगळे सहकारी संस्था, आणि अशा पद्धतीने काही सामाजिक कार्य करायचा प्रयत्न त्या काळामध्ये E.L. ब्रायने यांनी केलेलं होतं. त्याचे जे पुस्तकं आहेत, हिज बुक्स सच ॲज सॉक्रेटिस अँड एन इंडियन विलेज, सॉक्रेटिस एक भारतीय गावामध्ये, किंवा रिमेकिंग द व्हिलेज ऑफ इंडिया, भारतीय गावाची पुनर्बांधणी, असे काही विषयावर त्यांनी लिखाण केलेलं आहे. तो एक वेस्टर्न बेंट ऑफ माइंडचा ऑफिसर होता. वेस्टर्न पाश्चात्य विचारश्रेणीचा तो पाईक होता. आणि भारतात त्याला सगळं काही निरक्षर, अडाणी, अज्ञानता, सुपरस्टिशन हे सगळं काही दिसलं. त्यामुळे त्याला वाटलं की हे लोक सुधारले पाहिजेत, हे लोकांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, राहायचं कसं, बोलायचं कसं, वगैरे वगैरे, हे सगळं काही या लोकांना आलं पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं. तर हे जे एक आपल्याला रिडिंगसाठी प्रोज दिलेला आहे तो डायलॉग फॉर्म मध्ये, संभाषण आहे, डायलॉग फॉर्म मध्ये आहे. आणि या डायलॉग फॉर्म मध्ये हा जो सॉक्रेटिस आहे, द सॉक्रेटिस इज द रायटर हिमसेल्फ. E.L. ब्रायने हा लेखकच आहे तो सॉक्रेटिस. स्वतःला तो सॉक्रेटिस इथं म्हणून उद्देशलेला आहे. सॉक्रेटिस इज द रायटर हिमसेल्फ. आणि त्यानंतर शेतकरी आहेत, व्हिलेजर्स, एक टीचर आहे, शिक्षक,
त्यांच्यातलं संभाषण इथं आपल्याला दिलेलं आहे अभ्यासासाठी. So what is pre-reading activity? Look around your neighborhood. What are some of the things that bother you, and what are some of the things you appreciate about the area in which you live? Discuss your thoughts with the person sitting next to you. इथं तुम्हाला एक एक्सरसाइज दिलेला आहे की यू हॅव टू ऑब्झर्व युअर नेबरहुड. तुमचं जे काही गावाच्या शेजारी वगैरे गाव जे आहेत, जो भाग आहे तुमच्या शेजारी, जो समाज आहे, त्याचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. आणि तुम्हाला अगदी सहन होत नाही, तुम्हाला असं वाटतं की दिस इज व्हेरी बॅड कस्टम, हे अत्यंत वाईट कस्टम आहे, वाईट चालीरीती आहेत, असं जे वाटतं, त्यावर तुम्ही तुमच्या शेजारी बसलेला जो काही तुमचा मित्र आहे, क्लासमेट आहे, त्याच्याशी चर्चा करा आणि राईट इट डाऊन, आणि ते लिहून काढा. असं एक एक्सरसाइज इथं दिलेलं आहे. तसं निरीक्षण आपल्याला करावं लागेल. तर तसं निरीक्षण केलं तर आपल्याला काही वाईट दिसेल. आपण निरीक्षण करताना जर अगदी प्लेनली काही विचार न करता तुमचं निरीक्षण असेल, तर मात्र सगळं काही व्यवस्थित सुरू आहे असं तुम्हाला वाटेल. बट यू शुड हॅव क्रिटिकल बेंट ऑफ माइंड. यू शुड हॅव दॅट काइंड ऑफ थिंकिंग. You should look through that kind of angle. Then only you can find something wrong in the society. समाजामध्ये काहीतरी चुकीचं आहे हे तुम्हाला केव्हा जाणवेल? त्या दृष्टीनं जर तुम्ही पाहिलं तर. आणि तुम्ही पुरोगामी विचाराचे असाल तर मात्र तुम्हाला काही दिसेल. अदरवाईज एव्हरीथिंग इज गोइंग ऑन वेल. सो द डायलॉग स्टार्ट्स. हे डायलॉग सुरू होत आहे. द व्हिलेजर्स स्पीक. Socrates, you are trying to turn my village upside down and change everything. तर व्हिलेजर काय म्हणतो, ग्रामीण भागातला जो काही व्हिलेजर आहे, कदाचित तो त्यांचा नेता असावा, तो काय म्हणतो, सॉक्रेटिस म्हणजे रायटर, सॉक्रेटिस. त्या रायटरने स्वतःला सॉक्रेटिस असं म्हटलेलं आहे या टेक्स्टमध्ये. सॉक्रेटिस, तुम्ही काहीतरी वेगळा विचार करताय आणि माझं जे काही ग्रामीण भाग आहे, गाव आहे, त्याचं पूर्ण अगदी त्या गावाची जे काही विचारसरणी आहे ते पूर्ण बदलून टाकायचा तुम्ही प्रयत्न करता. अपसाइड डाऊन. सो हियर अपसाइड डाऊन, कम्प्लीट चेंज. खालचं वर, वरचं खाली, म्हणजे कम्प्लीट चेंज. सॉक्रेटिस, यू आर ट्राइंग टू टर्न माय विलेज अपसाइड डाऊन अँड चेंज एव्हरीथिंग. कम्प्लीट चेंज, पूर्ण चेंज करायचा प्रयत्न करताय. नो, आय एम नॉट, ओ जमीनदार, बट व्हेन आय सी ऑब्वियसली evil and cruelties, they make my blood hot and I must speak out. What Socrates says, no, जमीनदार म्हणजे तुम्ही जे काही जमीनदार आहात असं अजिबात करायचं नाहीये, सगळं चेंज करायचं नाहीये, बदल सगळं 100% नाही करायचा आहे. पण जे काही बाबी वाईट आहेत, इव्हिल आहेत, जी चुकीची असं वाटतात, ते पाहिल्यानंतर सॉक्रेटिस म्हणतो, मला असं वाटतं की अगदी मला असं राहावंसं वाटत नाही, मला राग येतो आणि मी काहीतरी बोलतो, देन आय स्पीक इट आउट. बट यू आर फॉर एव्हर कंप्लेनिंग अँड चाइडिंग. तुम्ही तर नेहमी कंप्लेन करत राहता, हे असं का, ते तसं का. So this is too much. Then Socrates says, yes, I do complain a lot, but then I see a lot of evil. मला खूप वाईट दिसतं, बरंच काही वेगळं दिसतं, म्हणून मी कंप्लेन करतो, असा सॉक्रेटिस म्हणतो. आज सुद्धा आपले जे काही समाज आहे, तो समाज मागासलेला आहे. युरोपियन जे लोक आहेत एकदम पुढे आहेत, आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. कारण त्यांच्यात सुपरस्टिशन अजिबात नाही. सुपरस्टिशन इज नॉट देअर. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा अजिबात नाही त्या लोकांमध्ये. आधी जे पुढारलेले आहेत, रॅशनल आहेत. आपण वेगवेगळ्या कारणासाठी झगडतो. आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये जे इथं डिस्कस केलेले ते मॅटर तर आहेच आहे आता सुद्धा. म्हणजे स्वातंत्र्य मिळून आपल्याला जवळपास आता 80-90 वर्ष होत आली असतील. आता सुद्धा आपल्यामध्ये तशी प्रॉब्लेम्स आहेत समाजामध्ये. वेगवेगळ्या धर्माचे लोक इथं एकत्र राहतात, पण पाहतो आपण बऱ्याच वेळी की धर्मांधता वाढताना सुद्धा आपल्याला दिसतं. हे सगळं काही जे काही एक इमॅच्युरिटी वी फाइंड इन इंडियन पीपल. भारतीय समाजामध्ये आपल्याला इमॅच्युरिटी दिसून येते आणि अगदी एक रॅशनल माइंड थोडा डेव्हलप झालेला नाही असं दिसायला लागतं. सो देअरफॉर सॉक्रेटिस सेज, आय फाइंड लॉट्स ऑफ इव्हिल. बरंच काही असं वाईट आपल्याला दिसतं म्हणून मी बोलतो. देन सॉक्रेटिस सेज, येस, प्लेंटी ऑफ गुड. मग ते जे काही जमीनदार आहेत ते म्हणतात, चांगलं काही दिसत नाही का तुम्हाला, सगळं वाईटच दिसतं का? No. Socrates says there is plenty of good, but there is no need to talk about the good. It is good and it is going on, and I am very pleased to see it. After all, the doctor is
a stranger to the strong and healthy, his work is with the diseased and weak. The villager says, yes, but if you don't occasionally keep an eye on the healthy and strong, perhaps they will become ill one day. मग विलेजर म्हणतो, तो ग्रामीण भागातला जो व्यक्ती म्हणतो, तो जमीनदार म्हणतो की फक्त चांगलं आहे पण चांगल्याकडे लक्ष तुम्ही दिलं नाही तर चांगलं तसंच राहून जातं. एक एक काळ येतो की जेव्हा चांगलं सुद्धा बिमार पडायला लागतं, त्याला सुद्धा काळजीची गरज असते. So Socrates says, yes, I admit that too. And it reminds me that you people are beginning to forget your good customs and are dropping them and are sticking only to the bad ones. You are quick enough to pick up a bad custom, but very slow to pick up a good one. You look to smoking cigarettes like a duck takes to water, but what a job we had to make you dig pits for your refuse. So Socrates says, no, 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 good things are there. चांगली गोष्टी आहेत, चांगले customs आहेत. पण there are so many things which need to be improved. बरेच काही अशा गोष्टी आहेत ती इम्प्रूव्ह करायला पाहिजे, ती सोडून द्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्मोकिंग हॅबिट. भारत देशामध्ये बिड्या वडायची सवय, चिलिंग वडायची सवय त्या काळात सुद्धा होती. सो सॉक्रेटिस सेज, lots of smoking is going on in the villages. आणि स्मोकिंग केल्यामुळे आपण पाहतो की कॅन्सरची शक्यता असते, फुफ्फुसाचे रोग होतात वगैरे वगैरे, बरेच अजून प्रॉब्लेम्स येतात अशी. तर हे अननेसेसरली यू गो ऑन स्मोकिंग, निष्कारण स्मोक करता, तुम्ही स्मोकिंग करता आणि स्वतःचं आरोग्य खराब करता. इज इट नॉट बॅड हॅबिट? ही वाईट सवय नाही का? So the zamindar, the villager says, yes, good habits are difficult to both to introduce and to stick. Evil habits come almost instinctively, and the old good habits we are dropping very rapidly. आणि मग तो जमीनदार म्हणतो, बरोबर आहे, चांगली जे सवयी आहेत ते फार कमी असतात आणि जे असतात त्यांच्यावर अंमलबजावणी करणं सुद्धा अवघड असतं. चांगल्या बाबी आत्मसात करणं अवघड असतं. वाईट आपोआप शिकतो आपण. इन्स्टिंक्टिव्हली वी लर्न बॅड हॅबिट्स. जे वाईट सवयी आहेत त्या आपोआप आपण शिकायला लागतो. Then Socrates says, yes, in the old days the villager was abstemious and virtuous, but I think with motors and trains and education he is beginning to lose his old virtues and not only keep his old vices but find a lot of new ones. सॉक्रेटिस म्हणतो की काही जे काही चांगले सवयी आहेत, जे काही चांगले कस्टम्स आहेत, कल्चर आहे आपलं, ते सुद्धा आपण थोडंसं गमावत आहोत दिवसेंदिवस. जितकं प्रगती होत आहे विज्ञानाची, जसे ट्रेन्स येत आहेत, सायन्सचं जे काही विज्ञान युग आहे, हे विज्ञानाचे जे काही शोध आहेत ते सुद्धा भरपूर प्रमाणात अस्तित्वात येत आहेत. तर हे जे काही बाबी आहेत त्याच्यामुळे थोडेसे चांगले जे सवयी आहेत, आपले चांगले कस्टम्स आहेत, कल्चर आहे, ते थोडंसं मागं पडत आहे. But we have developed lots of bad habits. पण बरेच असे वाईट सवयी आहेत आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, जे आपल्याला ड्रॉप करणं, सोडून देणं फार आवश्यक आहे. हे संभाषण सुरू असतं आणि तेवढ्यात तिथं स्कूल मास्टर येतात. स्कूल मास्टर, शिक्षक, त्या गावाचे शिक्षक येतात. What is this, oh Socrates? I am hard worked enough already with my monthly returns and all the new things I am expected to know and teach. मास्टरजीला सॉक्रेटिस म्हणतो की जमीनदार वगैरे जे असे श्रीमंत लोक आहेत त्यांनी तर समाजकार्य केलंच पाहिजे, समाजाला दिशा दिलीच पाहिजे. शिवाय शिक्षकांना सुद्धा एक महत्वाचा रोल शिक्षकाचा असतो. शिक्षकांना सुद्धा समाजाला दिशा देण्याचं, समाजाला चांगलं उपदेश देण्याचं काम करायला पाहिजे, सामाजिक काम सुद्धा करायला पाहिजे. तो शिक्षक म्हणतो की मला आधीच बरंच काही काम दिलेलं असतं, नवीन जे काही सिलेबस वगैरे येतो ते मला अभ्यास करायचा असतो आणि जे काही एक शिक्षक म्हणून जे काही कामं काय असतात ते सुद्धा करायचे असतात आणि त्याला ॲडिशन म्हणून अजून समाजकार्य सुद्धा करणं, इट इज व्हेरी डिफिकल्ट ॲट ऑल. फारच अवघड काम आहे. आणि एक दुसरं काम सुद्धा तुम्ही सांगता की असं हे सुद्धा करायला पाहिजे. आय एम नॉट पेड फॉर दॅट. मला हे असं सामाजिक कार्य करण्यासाठी पेमेंट दिलं जात नाही, शिकवण्यासाठी पेमेंट दिलं जातं. असं म्हणताना आपण बरेच लोक पाहतो, बरेच शिक्षक असं बोलताना आपण पाहतो. So Socrates says, no, Masterji, but in your hands lies the future of the village,
as you mold character of these little boys and girls. Quite a number of girls are now attending your village school. I am glad to see. So will be the future character of your village. सो मग सॉक्रेटिस म्हणतो, नाही नाही, तुमचं काम नाही, असं नाही की यू आर इम्प्रूव्हिंग अ लॉट, तुम्ही खूप इम्प्रूव्ह करत आहात असं दिसतंय. बरेच जे काही मुली आहेत ते स्कूलला येत आहेत, त्यामुळे स्कूलमध्ये मुलींची संख्या वाढत आहे. अँड दिस व्हेरी गुड. आणि जे भविष्य आहे ते तुमच्या हातात आहे, तुमच्या क्लासरूम मध्ये आहे, तुमच्या हातात आहे, असं सॉक्रेटिस सांगतो. मग स्कूल मास्टरचं असं म्हणणं आहे की माय जॉब इज टू टीच, रीड, राईट अँड अर्थमॅटिक विथ हिस्ट्री अँड जॉग्राफी. हिस्ट्री शिकवणे, जॉग्राफी शिकवणे, अर्थमॅटिक गणित शिकवणं, लिहायला वाचायला शिकवणं, हे दिस इज द जॉब ऑफ ए स्कूल मास्टर. स्कूल मास्टरचं हे काम आहे. Socrates says both history and geography, Masterji, your job is to educate, to train the character as well as to teach the brain. पहा, सॉक्रेटिस सांगतो त्या शिक्षकाला समजावून की शिक्षण घेणे म्हणजे काय. What is mean by taking education or what is mean by educating someone. एखाद्याला शिक्षित करणं म्हणजे नेमकं काय. टू ट्रेन द कॅरेक्टर, त्याचे जे काही व्यक्तिमत्व आहे, जे त्या व्यक्तिमत्वाची ट्रेनिंग, त्या व्यक्तिमत्वाची जडणघडण, दॅट इज इम्पॉर्टंट. अँड टीचिंग द ब्रेन, आणि बौद्धिक क्षमता वाढवणे, बुद्धीला विचार करण्याच्या दिशेने नेणे, हे सुद्धा शिक्षणाचं फार महत्वाचं काम. याचा अर्थ असा होतो की जो काही साक्षर व्यक्ती आहे, त्या साक्षर व्यक्तीचं विचार करण्याची जे काही एक दिशा आहे किंवा विचार करण्याची जी शैली आहे, दॅट नीड टू बी चेंज्ड, दॅट नीड टू बी एज्युकेटेड. त्या विचाराला आपल्याला एज्युकेट करायचं आहे, तर संपूर्ण परिवर्तन घडून येतं. संपूर्ण परिवर्तन घडून आणणे, दिस इज द एम ऑफ एज्युकेशन. कम्प्लीट चेंज, ड्रास्टिक चेंज, revolutionary change, that is important in education. Then the schoolmaster says that how is it possible? हे कसं शक्य आहे? How is it possible? Socrates says you are a good man yourself and you believe in preserving the good old custom and in weeding out the bad ones. तर शिक्षकाचं काम काय असतं? जे चांगले कस्टम्स आहेत, जे चांगले चालीरीती आहेत, ते त्यांचं जतन करणे, आणि जे वाईट आहे ते वाईट काढून देणे. कशा पद्धतीने वाईट काढून देणे? जसं काही एक शेतकरी आपल्या पिकाची निगराणी जेव्हा करतो, त्यावेळेस तण जर खूप वाढलेलं असेल शेतामध्ये, तर ते तण काढून फेकून देतो आणि जे चांगले रोपटे झाडं आहेत ते चांगलं वाढू देतो. सच ए थिंग is the duty of a farmer. Socrates says, and you don't want your boys to pick up new bad customs, do you? आणि सॉक्रेटिस म्हणतो की तशाच पद्धतीने जे मुलं आहेत स्कूलला येणारे, दे शुड पिक अप गुड कस्टम्स. बॅड कस्टम्स, बॅड चाली, जे काही वाईट चालीरीती आहेत, त्या चालीरीती ते आत्मसात करण्यापेक्षा ते टाकून दिले पाहिजे, आणि चांगले जे काही सवयी आहेत ते आपण लावले पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. सो सॉक्रेटिस सेज, वेल, युअर कॅरेक्टर अँड युअर ओन ऍक्शन्स अँड बाय लिटल सेड हिअर अँड सेड देअर अँड युअर ॲटिट्यूड इज ऑलवेज supporting the good and opposing the bad. You have to set a good example to your people and lead them into good ways. So this is very important for a teacher. शिक्षकाला हे फार महत्वाचं आहे. तुमच्यापैकी काही शिक्षक होतील भविष्यामध्ये, आणि आम्ही तर शिक्षक आहोतच. तर आपलं जे पात्र आहे, आपलं जे कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर एक उदाहरण असलं पाहिजे दुसऱ्यांसाठी. इट शुड बी अन एक्झाम्पल, एक उदाहरण असलं पाहिजे, आणि चांगले सवयी आपण आत्मसात केले पाहिजे आणि वाईट सवयी सोडून दिले पाहिजे. देन द स्कूल मास्टर सेज, आय कॅन डू दॅट सॉक्रेटिस, ऑफ कोर्स. वेल, डू इट. इट टेक्स नो टाइम अँड कॉस्ट नथिंग. यू आर अ लॅम्प ऑफ कल्चर शायनिंग इन द डार्कनेस ऑफ युअर विलेज अँड यू हॅव गॉट टू कीप युअर लॅम्प ब्राईट. मग तो सॉक्रेटिस सांगतो की जे काही अंधकार आहे समाजामध्ये, त्या अंधकाराला दूर करण्यासाठी जे प्रकाश पाहिजे, ते प्रकाश तुमच्याकडे आहे. ते तुम्ही लॅम्प आहात, तुम्ही ते दिवा आहात जे समाजाला प्रकाशित करू शकतं. सो देअरफॉर, ए टीचर शुड वर्क हार्ड इन स्कूल ॲज वेल ॲज इन सोसायटी. समाजामध्ये आणि शाळेमध्ये, या स्कूलमध्ये, या दोन्हीकडे शिक्षकाने काम केलं पाहिजे. सो देन सॉक्रेटिस गो ऑन टेलिंग दॅट and your village will bless you in the days to come. These children are entrusted to you, and see that you fail not
set an example of good. That reminds me, yesterday when I passed your school, I saw a lot of both boys and girls wearing jewelry, and their hands and faces were so dirty. I could hardly believe they had ever been washed since they were born. Why some of the girls had so many wires and things in their ears that I thought they they had got some sort of machine there. तर मग सॉक्रेटिस सांगतो की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट जॉब द टीचर हॅज टू डू. आणि तो सांगतो की काल तुमच्या स्कूलच्या समोरून मी चाललो होतो तर पाहिलं की बरेच मुली आणि मुलं ग्राउंडमध्ये खेळत होती कदाचित, आणि त्यांनी पाहिलं की कितीतरी असे दागिने मुलींनी घातलेले होते. बरेच दागिने. कानात, नाकात, मग काय-काय दागिने असे घातलेले होते. पायात वगैरे, हातात दागिने, आणि इतके दागिने घातले की त्यांना मूव्हमेंट सुद्धा करता येत नव्हतं व्यवस्थित. चालता आहे ना, हालचाल करता येत नव्हतं. आणि अगदी अस्वच्छ दिसत होते त्यांचे चेहरे. अगदी घाण. असं वाटतं की जन्म झाल्यापासून कदाचित अंघोळ केली असेल का नाही या लोकांनी. इतकं घाण, ज्याचा काय उपयोग आहे? या दागिन्यांचा उपयोग काय आहे? कशासाठी इतके वायर, इतके दागिने गळ्यात आणि कानात वगैरे घालतात हे? तुम्ही हे थांबवलं पाहिजे, असं तो स्कूल मास्टरला सांगतो. Yes, they always come like that. But isn't it very silly putting jewelry on children, wasting money in this way instead of spending it on soap, quinine, mosquito nets, etc. मग हे सगळे दागिने असं वापरण्यापेक्षा, पैसे याच्यात वेस्ट करण्यापेक्षा, चांगले म्हणजे जे काही मेडिसिन लागतात ते मेडिसिन आपण घेतले पाहिजे. चांगले स्वच्छ साबण आणि जे काही मॉस्किटो नेट्स, त्या काळामध्ये मलेरिया खूप व्हायचा आणि मलेरियामुळं बरेच लोक जगायचे. म्हणून मॉस्किटो नेट्स हे जे काही आहेत, हे सगळं काही आपण वापरलं पाहिजे. हे फक्त दागिन्यात पैसे टाकायचे आणि घाण राहायचं, अस्वच्छ राहायचं. This is not good at all. Yes, it is very silly. Socrates says, then what is the use of teaching them to read and write when they are in this condition? अशा एकदम घाण असे मुलं असतात आणि त्यांना शिकवण्याचा अर्थ काय मग? शिक्षण म्हणजे नेमकं काय? म्हणजे कसं राहायचं हे सुद्धा जर कळत नसेल, तर लिहिणं, वाचणं, शिकणं हे काही महत्वाचं नाही. त्याला काही महत्व राहणारच नाही. Your job is to educate, and what is education without health and cleanliness? So health and cleanliness is part of education. स्वच्छ राहणे आणि आपलं आरोग्य सांभाळणे एक शिक्षणाचा भाग आहे. लक्षात आलं? फक्त मार्क्स स्कोर करणे आणि हे काय गुणपत्रिका जी असते, मार्क्स मेमो, ते मिळवणे, दिस इज नॉट द ओन्ली aim of education. Aim of education is maintaining health and cleanliness. That is very important. It is not much good, I agree, but it is not my job. Socrates says, then whose is it? My schoolmaster says, I don't know, not mine anyway. Perhaps it is the parents' job. तो सॉक्रेटिस स्कूल मास्टर म्हणतो की हे माझं काम नाही. दिस इज नॉट माय जॉब. त्याने स्वच्छ राहावं वगैरे वगैरे. दिस इज नॉट माय जॉब. व्हॉट इज माय जॉब? माय जॉब इज टू टीच देम टू रीड अँड राईट अँड टू डू सम मॅथमॅटिक्स. रीडिंग, रायटिंग करणे, काही गणित करणे, जे सिलेबस मध्ये आहे ते करणे, हे सगळं काही काम माझं आहे. पण स्वच्छ राहणे, दागिने न घालणे वगैरे वगैरे हे जे काही सांगण्याचं काम आहे ते माझं काम नाही. देन हुज जॉब इट इज? मग कोणाचं काम आहे? कदाचित त्यांचे पॅरेंट्सचं काम आहे. त्यांच्या पॅरेंट्स नाही समजत नाही. त्या मुलांच्या पॅरेंट्स जे काय आहेत, त्याचे आई-वडील आहेत मुलांचे, ते सुद्धा ग्रामीण भागातले निरक्षर आहेत, अडाणी आहेत. त्यांना सुद्धा समजत नाही. मग कोण सांगणार? शिक्षकालाच सांगावं लागतं. But if they learn to waste their money on jewelry, where will their living be? And if they live in dirt, most of them will die of disease before they grow up. इतके घाण जर राहिले ते, तर मोठे होण्याच्या आधीच ते मरतील. आरोग्य त्यांचं धोक्यात येईल. वेगवेगळे डिसीजेस त्यांना होतील. मग काय कामाचं हे सगळे ज्वेलरी घालून, इतके सगळे दागिने घालून? लक्षात आलं? अगदी आधीच्या काळामध्ये लोक पैसे कमवायचे आणि सोनं घेऊन ते पुरून ठेवायचे. भिंतीत पुरून ठेवणे, जमिनीत पुरून ठेवणे. म्हणून आपण पाहतो अजून जुने गावं असतील आणि तिथं खोदकाम काही सुरू असेल, तर एखाद्याला हंडा सापडला, एखाद्याला संपत्ती सापडली, नाणे सापडले सोन्याचे, असं बऱ्याच वेळी घडतं. तर त्या काळामध्ये तशी विचारसरणी होती, की कमवा आणि कसं तरी जगा, पण पैसे साठवून ठेवा. पण आज असं नाही. पैसे वापरा,
हेल्थसाठी वापरा, एज्युकेशनसाठी वापरा. तुमचं आरोग्य चांगलं असावं अशा पद्धतीने जीवन जगा. आनंददायी जीवन जगा. सगळे काही पैसे स्टोअर करून ठेवू नका. Well, I suggest that the object of education is to make the boys and girls better and better able to live good, healthy, happy lives. They learn to read to enable them to learn how to improve their homes and farms. Schoolmaster says, yes, that must be the real object of education in the end, I suppose. Then surely the first lesson at school is not ABC, but to wash faces and eyes and hands, and to wear jewelry, and not to wear jewelry, but to use quinine and mosquito nets instead. Quinine हे जे आहे ना, हे मलेरियावरचं औषध होतं त्या काळामध्ये. तर हे मलेरियावरचं औषध विकत घेणे, अगदी स्वच्छ राहणे, अंघोळ करणे, हात-पाय धुणे नेहमी आणि ज्वेलरी न घालणे, मॉस्किटो नेट्स वापरणे, चांगलं अन्न खाणे आणि चांगलं आरोग्य, चांगलं आपलं सांभाळणे. दीज आर दी इम्पोर्टंट थिंग्स. हे चांगले महत्त्वाचे बाबी आहेत. Then school master says, these are excellent lessons, certainly. Can you think of any better? No, certainly not. Then why not teach them? Then I shall fail to pass them through the classes and so lose my promotion. No, you don't worry, Master Ji. This is practical education, and your boys and girls will never let you down if you teach them in this way. Their intelligence and keenness will increase so much that they will pass all more quickly, and you will be doing at last some real genuine education, preparing the children for the great battle of life when they will grow up. तर त्या शिक्षकाला असं वाटतं की असं जर झालं तर विद्यार्थी अभ्यास करणार नाही, दुसऱ्यातच वेळ घालवतील आणि ते नापास होतील आणि माझं प्रमोशन जाईल वगैरे वगैरे. सॉक्रेटिस सेज नो नो नो. स्वच्छ राहतील, चांगले विचार करतील, आरोग्य चांगलं राहील आणि मेडिसिन्स घेतील, तर ते जास्तीचं कालावधीपर्यंत जीवन जगतील आणि चांगले बलाढ्य होऊन तरुण चांगले एक हेल्दी तरुण होतील आणि त्यानंतर एक चांगलं काम ते करतील आणि स्वच्छ आणि व्यवस्थित राहिल्यामुळं त्यांची जे काही शिकण्याची क्षमता आहे ती सुद्धा वाढेल आणि अशा पद्धतीने व्यवस्थित शिक्षण ते घेतील. सो दॅट इज युअर जॉब. द टीचर शुड डू. This is what Socrates tells the teacher. Then there is a horrible custom. What? I noticed nothing. Didn't you hear that filthy language? Socrates असं म्हणतो की दुसरी एक हॉरिबल कस्टम आहे. दॅट्स व्हेरी हॉरिबल कस्टम. फारच अत्यंत वाईट अशी सवय आहे दुसरी एक. काय? फिल्दी लँग्वेज. फिल्दी लँग्वेज अत्यंत वाईट भाषा. ज्या भाषेमध्ये शिवीगाळ आहे अशी भाषा. What the school master says, oh, that's nothing. I use that to my people as terms of affection, and everyone uses it. But to children and to cattle, no one means any harm by it. तो शिक्षक म्हणतो की अशी भाषा तर मी पण वापरतो. मी पण विद्यार्थ्यांना असं बोलतो बऱ्याच वेळी, पण ते लाडानं बोलतो. म्हणजे त्या काळामध्ये शिवी द्यायचे आणि म्हणायचे की हे लाडाने दिलेली शिवी आहे. पण अशी शिवी देणं इट इज व्हेरी बॅड कस्टम. आणि व्यवस्थित आपण भाषा वापरली पाहिजे, चांगली भाषा आपली असली पाहिजे. दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि भाषा जर व्यवस्थित असेल, चांगली असेल, तर ते एक सुसंस्कृत आणि चांगल्या चांगल्या व्यक्तीचं लक्षण आहे. देअरफॉर वन शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट लँग्वेज. भाषा अगदी चांगली असली पाहिजे, शिवीगाळ बंद केला पाहिजे. सो बट डू यू रिअली थिंक इट इज राइट टू यूज दीज वर्ड्स? नो, आय सपोज आय डोंट. बट वी मीन नथिंग बाय इट. याचा अर्थ शिवी दिलं म्हणजे काहीतरी वाईट बोललो असा त्याचा अर्थ होत नाही. पण अर्थ होत नाही, पण शिवी देणंच असतं. पण शिवी न देता चांगली, स्वच्छ आणि प्रेमळ भाषा आपण वापरली पाहिजे. ऑफकोर्स इट डज हार्म अँड you know it perfectly well. Well, I suppose it does. When you come to think of it, then stop it and teach your people to abhor filthy language. And how can you ever command respect? And how can your children ever respect their sisters and mothers when you use such a disgusting words? असे शब्द वापरू नये असं म्हणतो सॉक्रेटिस, की असे शब्द वापरलं तर इट्स व्हेरी इन्सल्टिंग. आईला, वडिलांना बोलताना आपण चांगली भाषा वापरली पाहिजे. मुलं तशीच भाषा वापरतील आणि असंच सुरू राहील आणि शिवीगाळ करणं हे सहज होईल लोकांना. म्हणून शिवीगाळ करणं बंद करायला शिकवा विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना चांगल्या भाषेत बोलणं शिकवा. विद्यार्थ्यांना स्वच्छ राहण्यासाठी शिकवा. जे काही सुपरस्टिशन्स आहेत, अंधश्रद्धा आहेत ते काढून टाकले पाहिजे. स्वच्छ राहिलं पाहिजे, मेडिसिन घेतलं पाहिजे.
इतके खूप दागिने वापरायची गरज नाही. इतके दागिने वापरणं चुकीचं आहे. लहान मुलांना तर दागिने त्यांच्या अंगावर असूच नयेत. हे सगळं काही सांगणं, पैसे जे काही आपण कमवतो त्याचा उपयोग झाला पाहिजे आपलं जीवन जगण्यासाठी. This is what Socrates says. Then set you are to kill it, and at any rate in your village, why when I was a boy, if I said anything dirty, my mother took a soap and a brush and scrubbed my tongue. तो सॉक्रेटिस सांगतो, की त्याच्या आईची सवय, की जेव्हा सॉक्रेटिस लहान होता त्यावेळेस त्याच्या तोंडातून जर एखादी शिवी निघाली, तर त्याची आई काय करायची? ब्रश आणि पेस्ट घ्यायची आणि सॉक्रेटिसची जीभ घासायची. म्हणजे जिभेनं वाईट काहीतरी बोलला तो, अस्वच्छ जीभ झाली त्याची, म्हणून ते टंग स्वच्छ करायची, जीभ स्वच्छ करायची. तर अशी जर शिकवण राहिली, तर सॉक्रेटिसनं त्याच्यानंतर तसे शब्द तो वापरायचा नाही, बोलायचंही नाही आणि चांगली भाषा त्याने शिकली आणि तो चांगला एक ऑफिसर बनला. म्हणून तसंच शिक्षण शिक्षकांना त्यांच्या मुलांना दिलं पाहिजे. हे हा शेवटचा उपदेश सॉक्रेटिस त्या स्कूल टीचरला, स्कूल मास्टरला करतो. "वेल मेक अ बिगिनिंग एनीवे इट विल वंडरफुल व्हॉट पॉवर यू स्कूल मास्टर हॅव इफ यू विल ओन्ली यूज इट राइट." आणि शेवटी तो सांगतो, की शिक्षकाकडे खूप पॉवर असते. शिक्षकाचं ऐकतात. आज सुद्धा लहान मुलं जे असतात, आमचे शिक्षकांनी असं सांगितलं, आमच्या टीचरनं असं सांगितलेलं म्हणून आम्ही असंच करणार. ते आई-वडिलांचं सुद्धा ऐकत नाहीत हे आपण पाहतो. त्या शिक्षकाकडे खूप पॉवर असतं. ही कॅन चेंज, ही ऑर शी कॅन चेंज दी यंग जनरेशन. म्हणजे लहान मुलांचे जे विचार आहेत ते बदलू शकतात ते आणि एक चांगले विचाराचे विद्यार्थी घडवू शकतात. हे सगळं काही या संभाषणामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणून या संभाषणाचा जर आपण खूप विचार केला तर इतकी वाईट अवस्था आता नाही. भारताने बरेच काही प्रगती केलेली आहे. आपण प्रगती केलेली आहे. शिक्षणाने आता शिक्षण घरापर्यंत जाऊन पोहोचलं, दारापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. खेड्या भागातले लोकं सुद्धा बरेच काही जे काही तरुण आहेत ते मोठ्या-मोठ्या पदावर जाऊन पोहोचलेले आहेत. तरी पण कुठे ना कुठे काहीतरी कस्टम्स कसे काही चालीरीती आहेत आपल्या इथे आपल्या समाजावर अतिशय त्याचा घातक परिणाम होतो. म्हणून अशी जी काही चालीरीती आहेत, ते तुम्ही बारीक मायन्यूटली ऑब्झर्व्ह करत जा आणि ऑब्झर्व्ह करून ती चालीरीती कशी वाईट आहेत, ते लोकांना समजून सांगणं ते सुद्धा फार आवश्यक आहे. हे काम तुम्ही आता करायला पाहिजे कारण तुम्ही साक्षर आहात आणि हे फक्त स्कूल मास्टरचंच काम आहे असं नाही. सगळ्या साक्षर लोकांचं काम आहे. इट इस द जॉब ऑफ एव्हरी वेल एज्युकेटेड पर्सन. तर हे काम तुमचंही आहे, तुमची जबाबदारी आहे. आता हे तुमचा फायनल इयरचा क्लास आहे, ते सुद्धा सेमिस्टर 6 आणि तुम्ही आता एक ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणार आहात. एक ग्रॅज्युएटकडे लक्ष लोकांचं असतं. ग्रॅज्युएटची जी काही मॅच्युरिटी आहे, ती मॅच्युरिटी तुमच्यात असली पाहिजे. तुम्ही थोडंसं समाजकार्य सुद्धा करायला पाहिजे. दिस इज व्हॉट द मेसेज इज गिव्हन थ्रू धिस टेक्स्ट. या टेक्स्टमध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत, द व्हिलेजर, द स्कूल टीचर, स्कूल मास्टर अँड सॉक्रेटिस. स्कूल मास्टर आहे म्हणून फक्त काम हे स्कूल मास्टरचंच आहे, बाकीच्या लोकांचं नाही असं नाही. सो दिस इज एव्हरीवन्स जॉब. We have to look at critically at the society, find out the problems, the bad customs, and unhealthy atmosphere in our society, and that we should clean. असे जे काही अनहेल्दी ॲटमॉस्फिअर आहे त्यापैकी एक धर्मांधता सुद्धा आहे. माझा धर्म चांगला, दुसरा धर्म असा. असे हे धर्मांधता सुद्धा आपल्याला पुसून काढायची आहे आणि सगळे काही एका व्यवस्थित एक आपण सगळे भारतीय आहोत. वेगवेगळे आपले धर्म आहेत, पण आपण भारतीय आहोत आणि आपण मिळून मिसळून राहायला पाहिजे. देशकार्य करायला पाहिजे. समाजरचना व्यवस्थित करायला पाहिजे. आणि व्यवस्थित आपण जीवन जगलो पाहिजे. आनंदाने जीवन जगलो पाहिजे. हे ऑल दॅट वी हॅव टू फॉर ऑल धिस वी हॅव टू वर्क टुगेदर. आपल्या सगळ्यांनाही याबद्दल काम करायचं असा एक मेसेज या लेसनमधून आपल्याला मिळतं. सो आय स्टॉप हिअर.